नमस्कार. तर हे बघा, आपण ओटीची पिशवीचे 2 व्हिडिओ पहिले टाकलेले आहेत आणि हा तिसरा व्हिडिओ आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी छान अशी एक ओटीची पिशवी बनवलेली आहे, जो की 2 कलरच्या कापडांमध्ये आहे. एक आहे ब्लॅक कलरचं कापड मी यूज केलेलं आहे आणि दुसरं आहे ते ग्रीन कलरचं आहे. मागच्या बाजूने जे आहे ते खालच्या बाजूने ते ग्रीन कलरचं आहे आणि काठांचा पण मी उपयोग केलेला आहे, जे की किनारे असते त्याचा पण. तर ते छान अशा पद्धतीने पिशवी तयार झालेली आहे. तर याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलं आणि कसं घेतलं, किती लांबीचे रुंदीचे कापड घेतले ते पाहूया डिटेलमध्ये. चला. तर यासाठी मी ग्रीन कलरचे कापड 15 बाय 15चे घेऊन ते फोल्ड करून 2 वेळा त्याला 7.5 इंचाचं मार्किंग करून गोल राऊंड असा देऊन घेतलेला आहे. आणि जे ब्लॅक कलरचं कापड आहे ते लांबीला 50 इंच आणि रुंदीला आहे ते 10 इंच एवढाच आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीचे मी खण टाईपचं कापड घेतले आणि त्यामध्ये हे असे किनारे होते, ते किनारी मी जोडून एकाला एक जोडून अशी लांब पट्टी तयार करून घेतलेली आहे. आणि त्याची लांबी साधारणतः 3.5 मीटर एवढी आहे. जास्तच, जेवढे जास्त घ्याल ना तुम्ही तेवढे छान अशा प्लेटा पडतील, शक्यतो जास्तच घ्या. तर इथं बघा, आपण ते पट्ट्याला पट्ट्या जोडून छान असे फ्रिल तयार करणार आहोत. तर हे बघा, माझे इथं पट्ट्या जोडून तयार झालेल्या आहेत. अशा पद्धतीने सेम आकाराच्या इथं आपण प्लेटा टाकत जायचे बघा व्यवस्थितपणे. आणि पूर्ण फ्रिलला आपण प्लेटा टाकून घेऊया आणि समान टाकून घ्यायच्यात, कारण छान लुक येतो. एक मोठी एक बारीक असं नाही करायचं, सगळ्या समान आल्या पाहिजेत असं करायचे. त्यामुळे मी प्रत्येक ह्याला मी त्या पट्टीला फ्रिल मारून घेते. त्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया. तर हे बघा, मी फ्रिल तयार करून घेतलेले आहे इथं छान पद्धतीने. आणि जे आपण ग्रीन कलरचे गोल कापड तयार करून घेतले होते 15 बाय 15चे जो राऊंड तयार करून घेतला होता, त्याला आपण त्या एका कापडाला काय करणार आहोत, ही फ्रिल काय करणार आहोत, अशी अटॅच करून घेणार आहोत. पूर्ण ह्याला गोल राऊंडला आपण ही फ्रिल अटॅच करून घ्यायची इथं अशा पद्धतीने. बघा, 2 वेळा शिलाई मारून घ्यायची आहे छान असे. आणि पुन्हा ह्या प्लेटांना तुम्ही इस्त्री करून छान असे फ्रिल तयार करून घ्यायचे, म्हणजे फिनिशिंगमध्ये येतं. आता राहिलेले तिथे मी थोडंसं फोल्ड केलं जिथे माझे संपले होते तिथं, आणि मी दोन्ही बाजूंनी त्या काठपदराला फिनिशिंग देऊन स्टिच करून ते जॉईंट करून टाकले कापड. तर आता त्यानंतर हे मी 50 इंच लांबीचे जे पट्टी घेतली होती ती जॉईंट करते एकमेकाला. हे बघा, अशा पद्धतीनं मी जॉईंट करून घेते. आणि त्यानंतर आपण त्याला काय करणार आहोत, 10-10 इंचाच्या अंतरावर, किंवा तुम्हाला जास्त अंतर घेऊ वाटत असेल तर ठीक, तुम्ही जास्त घेऊ शकता. मी इथे 10-10 इंचाचं अंतर घेऊन काय केलं, इथं लेस त्याला काय करते, मी अटॅच करून घेते. पहिल्यांदा आपण काय करायचं, इथं अर्धा इंचाचा फोल्ड देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग लेस अटॅच करायची आहे. त्यामुळे काय होतं, छान असं फिनिशिंग पण येतं आणि छान असं आपल्या पिशवीचा, म्हणजे ओटीच्या पिशवीचा लुक पण येतो. त्यासाठी मी इथं बघा अर्धा इंचावर इथं हे बघा अशा पद्धतीनं हे करून घेतलं. आता काय करायचं आहे, त्याच्यानंतर आपण लेस लावून घ्यायची आहे. बघा, 10-10 इंचावर अशा पद्धतीने मी इथं छोटीच लेस आहे तिचा मी इथं यूज केलेला आहे आणि लेस लावून घ्यायची पूर्णपणे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी 10-10 इंचाचं अंतर सोडून असे लेस लावून घेतले. आता काय करायचं आहे, 1 इंचाचा फोल्ड मारायचा आहे. पहिल्यांदा सुरुवातीला थोडंसं ओपन ठेवायचं आहे आणि त्यानंतर 5 ते 6 इंच सोडा, तुमच्या याच्यानुसार, पण थोडंसं ओपन ठेवा. त्यानंतर पूर्ण याला मी टिप मारून घेते ते 1 इंचावर. का तर ही आपल्याला इथं आपण टिप मारतो आहे त्याचा यूज आपल्याला नॉट घालण्यासाठी होणार आहे, त्यामुळे आपण इथे 1 इंचाचे टिप मारून घ्यायचे व्यवस्थितपणे. हे बघा, मी इथं टिप मारून पूर्णपणे तयार करते हे. आणि शेवटी पण आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं 4 ते 5 इंच काय करायचं आहे, ओपन ठेवायचं आहे. आता ते आपण पहिल्यांदा फ्रिल लावून घेतले होते ना, ते आतल्या बाजूला टाकायचे आणि त्याच्यावरतून हे पूर्ण राऊंडला गोल करून हे पण अटॅच करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं, छान असं लुक येतो इथं
पूर्ण हे बघा गोल राऊंडला आपण हे कापडवरचं जे काळं आहे ना ते काय करणार आहोत, अटॅच करून घेणार आहोत. तर मी इथं कापड सगळं पूर्ण अटॅच करून घेते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तसेच चॅनलला सपोर्ट करा. दररोज तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवर पाहायला मिळतील आणि शिकण्यासारख्या, शिवणकामासारख्या योग्य अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील या चॅनलवर. तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. तर हे बघा अशा पद्धतीने जॉईंट केल्यानंतर आपलं असा व्यवस्थितपणे काय होतो, आकार होतो. आता ते जॉईंट केल्यानंतर ते कापड पूर्णपणे आपण 1 इंचमध्ये नॉटसाठी बिना शिलाईचं ठेवायचं आहे आणि बाकी ह्याला पूर्ण शिलाई मारून ते अटॅच करून घ्यायचं आहे. इथं माझ्याकडून थोडं जास्त झालं त्यामुळे मी कट करून घेते थोडंसं आणि ते दोन्ही अटॅच करून घेते बघा अशा पद्धतीनं. 1 इंचाचं किंवा अर्ध्या इंचाचं तुम्ही थोडंसं ओपन ठेवायचं आहे, का तर तिथून आपल्याला नॉड वगैरे अटॅच करायला, म्हणजे नॉड घालायला काही प्रॉब्लेम नाही. तर मी इथं जॉईंट करून घेते ब्लॅक कलरचं कापड. तर आता ते पूर्ण जसं आहे तसं ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं, दुसरं जे गोल ग्रीन कलरचा एक आपला शिल्लक भाग राहिला होता तो घ्यायचा आणि त्याने बाहेरून छान असं पूर्ण दाबटीप दिल्यासारखं स्टिच करून घ्यायचे पूर्णपणे. त्यामुळे काय होतं, आपली शिलाई कुठूनही दिसत नाही आणि छान फिनिशिंग येतात. आणि हा पूर्ण गोलाकार राऊंड जोडून झाल्यानंतर थोडंसं आपल्याला 1 ते 2 इंच इथंही ओपन ठेवायचं. त्यामुळे हा पूर्ण पार्ट आपल्याला बाहेरच्या बाजूने ओपन करता येईल, म्हणजे उलट्या बाजूने ओपन करता येईल असं ठेवायचं थोडंसं 1 ते 2 इंच ओपन. हे बघा मी इथं पूर्ण राऊंडला गोल टिप मारून घेते आणि शेवटी तुम्हाला दाखवते की कसं कसं केलं. तुम्ही व्हिडिओमध्ये नीट लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. हे बघा मी इथं थोडंसं ओपन ठेवलेलं आहे एका बाजूनं आणि आता तिथून आपण काय करणार आहोत, ते सगळं पार्ट काय करणार आहोत, बाहेरच्या बाजूने काढणार आहोत. त्यामुळे छान असं फिनिशिंग येतं, कुठनंही शिलाई मारलेली कळून येत नाही, पूर्ण शिलाई या आतमधल्या बाजूनं जातात. तर आता हे ओपन करते मी, त्यानंतर तुम्हाला लूक दाखवते पिशवीचा कसा झाला आहे. पाहिजे एवढी मोठी आपल्याला हिचा आकार बनवता येतो, पाहिजे एवढी मोठी होते. त्यामध्ये साडी सर्व काही त्यामध्ये बसू शकतं, एवढं मोठं पिशवीचं तयार होते त्यामुळे अशा पिशवीचा आपण यूज डोहाळे जेवण किंवा लग्न समारंभात करू शकतो. आणि खरं तर खूप जास्त महिला या पिशवीचा उपयोग करतात सुद्धा. तर हे बघा अशा पद्धतीने लूक आला इथं. आता आपण काय करणार आहोत, त्याला नॉड आणि लटकन बनवून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने तयार झाली आपली पिशवी. आता तुम्ही बाहेरची जी फ्री लायकन आहे त्याला पूर्णपणे इस्त्री करून छान असं फिनिशिंग देऊ शकता. आता आपण इथं काय करणार आहोत, नॉड घालून घेणार आहोत. इथं बघा 1 इंच मी थोडंसं ओपन ठेवलेलं आहे, तिथून आपण नॉड आतमध्ये टाकून व्यवस्थितपणे त्या नॉडला लटकन वगैरे बनवून घेणार आहोत. तर हे बघा अशा पद्धतीनं काय कितीही आपण यामध्ये सामान ठेवू शकतो. एवढा मोठा त्याचा आकार वगैरे झालेला आहे. तुम्ही यापेक्षा छोटी बनवू शकता किंवा मोठी बनवू शकता, तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही बनवू शकता. मी इथे थोडी जास्त मोठी बनवली, म्हणजे बिग साईज बनवली. तुम्ही यापेक्षा स्मॉलसुद्धा बनवू शकता. तर हे बघा अशा पद्धतीने आपली छान अशी ओटीची पिशवी तयार झाली. लटकन वगैरे मी लावून त्याला घेतलेलं आहे, नॉड वगैरे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.